बदलापुरामध्ये चिमुकल्या मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असताना आज कोल्हापुरात एका 10 वर्षीय मुलीची हत्या झाल्याचं समोर आलंय। या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या शियेमध्ये ही घटना घडली आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। दरम्यान महिलांवरच्या वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ नागपूरमध्ये एनएसयूआय आणि युवक काँग्रेसने उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केलेलं आहे। इकडे कोल्हापुरात अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे। मृतदेह संशयास्पद अवस्थेत शेतीमध्ये आढळला। कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातल्या शियेमधली ही धक्कादायक घटना आहे। या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे। या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची स्थानिकांची भावना आहे, तसा संशय आहे त्यांना। बुधवारी सायंकाळपासून ही लहान मुलगी गायब होती आणि रात्रीपासूनच तिचा शोध सुरू होता। मात्र आज दुपारी 1च्या सुमारास तिचा मृतदेह रामनगर शेजारच्या एका हॉटेलच्या शेजारी असलेल्या शेतीमध्ये आढळून आलाय। जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो सीपीआरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एसडीपी उपस्थित आहेत। आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाइल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून घेत आहेत। त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत, कारण या ठिकाणी दुपारी 1:45च्या दरम्यान सदर मुलगी एका अनोळखी इसमासोबत चालत येतानाचं एक अंधुकचं फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे। तर त्या व्यक्तीचा देखील शोध एलसीबीची टीम घेते। आणि मुख्यमंत्री शिंदेनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। कुणालाही सोडलं जाणार नाही। कोणी गुन्हेगार असला तरी सुद्धा त्याला कठोर शिक्षा दिली जाईल। गृहमंत्री महोदयांनी देखील त्याच्या बाबतीमध्ये आता माहिती घेतली आहे। आणि कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला अपडेट देत आहेत। शेखर, कोल्हापूरमधली ही घटना अतिशय गंभीर नक्कीच आहे। सध्या तपास कुठवर पोहोचलेला आहे? पोलीस काही पाळंमुळं खणून काढू शकलेत का या घटनेची? नम्रता, जी घटना घडली ती शियेमधल्या खरं तर एका शेतवडीमध्ये घडलेली आहे। आपण त्याची व्हिज्युअल्स देखील पाहिलेले आहेत। हे सगळा तपास करत असताना पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज देखील हाती लागलेलं आहे। या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये जी चिमुकली आहे, जिच्यावरती खरं तर ही घटना घडलेली आहे, जिचा खून झालेला आहे, ज्याच्यावरती अत्याचार झाल्याचा संशय देखील अनेकांना आता व्यक्त झालेला आहे। कारण ज्या ठिकाणी तिचा मृतदेह होता त्याच्या बाजूलाच, अगदी त्याच्या बाजूलाच तिचे अंतर्वस्त्र देखील पाहायला मिळालेले। त्यामुळं या संदर्भात जो आहे तो अत्याचार झाला असावा या संदर्भातली दाट शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली। आणि त्या अनुषंगानं पोलीस जो सीसीटीव्ही त्यांना सापडलेला आहे त्याच्या आधारे एक अनोळखी व्यक्ती जो आहे तो तिला चिमुकलेला घेऊन जात असतानाचा एक व्हिडिओ जो आहे तो हाती लागलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानंच पोलीस जे आहे ते आता तपास करताना पाहायला मिळतात। या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतः पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जे आहे ते घटनास्थळी गेल्या 2 तासांपासून खरं तर त्या ठिकाणी होते। त्या ठिकाणी फॉरेन्सिक विभाग देखील पोहोचला होता। त्यांनी संशयास्पद असणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्या ठिकाणाहून जप्त देखील केलेल्या आहेत। त्यामुळं या सगळ्यांचा धागा जो आहे तो कुठंपर्यंत जाऊन पोहोचतोय अशा पद्धतीची शक्यता देखील आता वर्तवली जाते की या मुलीवरती अत्याचार देखील झालेला आहे आणि त्या संदर्भातली चौकशी करावी अशी अनेकांची मागणी, कोल्हापूरवासियांची विशेषतः मागणी होताना पाहायला मिळते। त्यामुळं नेमकं हे कृत्य कोणी केलं, या सगळ्या मागं नेमकं कोण होतं, हे याचा तपास लवकरात लवकर लागावा अशा पद्धतीची मागणी देखील अनेक जण करतात। त्यामुळे नक्कीच पोलीस या संदर्भातला तपास करून नेमका यामध्ये आरोपी कोण होता हे देखील काही वेळातच समजेल अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे आपण या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते आता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने पोलिसांकडून मिळतात ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे। शेखर, अपडेट घेत राहू। उत्तर धन्यवाद या माहितीबद्दल।